शेतकऱ्यांसाठी दिवसभराची सर्वात मोठी आनंदाची बातमी. मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 वाटप सुरू असून पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यानंतर तातडीनं राज्य सरकारनं पीक विमा दुसरा टप्पा वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. तर वाटप आदेश दिल्यानंतर पीक विमा कंपन्यांनी दुसरा टप्पा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आज सकाळी 11 वाजता जी बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांची व माणिकराव कोकाटे यांनी बैठक घेतली. पीक विमा दुसरा टप्पा वाटप करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आलेले आहेत. तसंच बैठकीत आदेश दिल्यानंतर पीक विमा कंपन्यांनी दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करायला सुरुवात केली आहे. बघा, दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे व पात्र शेतकरी. सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील 50,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्यातील 90,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 82,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,00,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 70,011 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्यातील 1,07,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्यातील 1,22,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 2,00,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्यातील 77,200 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 12,100 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील 20,265 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील 2,20,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील 60,000 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील 95,300 शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला आहे. 25% अग्रिम पहिला टप्पा वाटप पूर्ण झाले असून आजपासून 25% अग्रिम वाटप दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. कारण याआधीच शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे 25% अग्रिमचा. आता 25% अग्रिमचा दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे. मित्रांनो, इतर जिल्ह्यांची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.